न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। मुंडी वर पाय होश में आओ होश में आओ राशन माफियांकडे काय खाली मुंडी वर पाय होश में आओ होश में आओ राशन माफिया होश में आओ होश में आओ होश मुर्दाबाद मुर्दाबाद राशन माफिया मुर्दाबाद कलेक्टर साहब होश में आओ राशन माफियावर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे प्रशासन होश में आओ होश में आओ होश में आओ प्रशासन होश में आओ होश में आओ होश में आओ या राशन माफियांकडे काय खाली मुंडी वर काळाबद्दल चाललाय जेणेकरून आपलं जे पुरवठा अधिकारी कुठल्या प्रकारे लक्ष देत नाही काय नाही. आता मध्यंतरी खाली 4 दिवसाखाली झेरोड पोलिसांमध्ये गाडी पकडली साहेब, त्याला शासकीय माल नाही म्हणून सोडला की शासकीय बाजूने निवडून दाखव हे शासकीय बदनाम होतं आणि गाडी तुमचे लोक काय लिहून ते बाबा हा माल शासनाचा नाही. मला सांगा हा माल शासनाला म्हणणार याचा विचार करणं फार गरजेचं आहे. 2 गाड्या पकडलेत काल तुम्हाला दाखवतो. यंत्रणा नाही म्हणतात आपली एफडीओ म्हणतात आमची म्हणजे यंत्रणा अशी काही नाही. शासकीय बाजाराने पलटी करून तो दुसऱ्या पाहिजे. हे बघा शासनाचे बारदाने हे बघा हा ही गाडी लावली आहे कुठं काय म्हणतात माहिती का की बाबा आम्ही कारवाई करू शकत नाही. संबंधित एफडीओला बोलतो काय म्हणते हे त्याच्यामध्ये शासनाचा माल नाहीये. पण तू पुण्याच्या ह्याला शाळेला पाठव ना प्रयोगशाळेला तिथून डिक्लेअर करेल ना प्रहारच्या माध्यमातून. यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. मी कलेक्टर साहेबांना काल हे टाकलं होतं व्हिडिओ काल रात्री गाडी मी सीपी साहेबांना सुद्धा टाकला होता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा. तर हे पोलीस प्रशासनाचं काम नाही साहेब, हे महसूल प्रशासनाचं काम आहे. संबंधित जे एफडीओ तुमचे नवीन आले यापूर्वी शिंदे साहेब होते, आता नवीन कोणीतरी आले, त्यांना पण काल फोन केला. साहेब म्हटलं हे तुम्ही असं लिहून देऊ नका हा शासनाचा माल नाहीये म्हणून. संबंधित जे काय आहे ते प्रयोगशाळेला पाठवत आहे, त्यांनी दिल्यानंतर अहवाल आम्ही तुम्हाला सादर करतो असं म्हणा तुम्ही. यांनी काय करायला नाहीये म्हणून घेऊन देतात गाडी सोडून देतात तिथं. पोलिसांनी एवढा प्रयत्न करून गाडी आणतेत मग ह्यांनी सोडून देतात गाड्या. म्हणजे हे काय राज्यामधून साहेब सोलापुरात येतं माल आपल्या इकडं एमआयडीसी चिंचोड एमआयडीसी म्हणून आहे तिकडे पॉलिश करत असतात. परराज्यात नाही परदेशात पाठवत असतात पॉलिश करून. आपण शासनाचा माल मी तुम्हाला तिथं फॅक्टऱ्या दाखवतो त्यांचे, त्या फॅक्टरीवर रेड करा पोलीस प्रशासनाला घेऊन. मी तुम्हाला विनंती करतो आपण परत भेटू 1-4 दिवसांनी. अजून एक तुम्हाला पत्र देतो संबंधित ठिकाणी जिथं जिथं हे जे धान्य येतं पॉलिश होतं ते तुम्हाला त्या बाबतीत मी सगळे तुम्हाला ठिये सांगतो. त्या ठियावर जर आपण रेड केलं करोडो रुपयाचा भ्रष्टाचार बाहेर काढावा. आम्हाला एवढीच विनंती की लहान मुलं वगैरे असतील ह्याच्यामध्ये यांच्या तोंडातलं धान्य जे काय आहे मोदी सरकारने याच्यामध्ये मोदी सरकारची पण बदनामी आहे. शासनाची बदनामी शासन डाळ मिळते काय मिळते काजू मिळतात काय काय मिळालं नाही. आता तूर डाळ वगैरे काय हरभऱ्याची डाळ वगैरे मिळते तांदूळ मिळतात. हे काय करतात माहिती का एक्स्ट्रा कोणी अनपड जर असतील त्यांचे थंब घेतात. असे थंब घेतल्यानंतर ते झालं नाही म्हणून सांगतात. प्रत्येक महिला असेल निघून जाती पण तिचं धान्य काढून येईल काळा बाजारात विकतात. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं साहेब. आपण जर आदेश दिले तर हे होऊन जाईल. सर प्रत्येक जर साहेब आता सध्या करणमध्ये एक जरूर पोलिसांमध्ये गाडी लागली. 2 गाड्या आहेत. 2 गाड्या लागल्या. ती गाडी परवा दिवशी गाडी सुटली ती घोषणा द्यावं होतं मी बाकी होतं. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर. आज मोदी सरकारने जी फ्री ऑफ कॉस्ट धान्य जे आहे राशनाचं ते जनसामान्यांना त्या पद्धतीने मिळत नाही. ते धान्य सगळे हे काही राशन माफिया असतील हे काळ्या बाजारात घेऊन जातात. काळ्या बाजारात घेऊन जाऊन असे 2-4 ठिकाणी त्यांच्या मिल आहेत. एक चिंचोळे MIDC येथील मैनूस शेख नावाची वसीम नावाची राईस मिल आहे. तिथून कर्नाटक असेल सोलापूर जिल्हा असेल शहर असेल लहान मुलं असतील त्यांना तांदूळ दिलं जातं. ते जे तांदूळ आहे लहान मुलांच्या जनसामान्यांच्या तोंडातून राशन माफिया गिळंकृत करतात. पालकमंत्र्यांनी परवा वाळू माफियांना NPD अंतर्गत कारवाई केली तशी या राशन माफियांना NPD अंतर्गत कारवाई करावी असं सुद्धा निवेदन पालकमंत्र्यांना मी देणार आहे. आज जिल्हा प्रशासनाला जिल्हा कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यात आलं. राशन माफिया जे आहेत 2 नंबरचे धंदे जे करतात काळ्या बाजारात जे काही धान्य जातं ते जे काही धान्य आहे ते सर्वस्वी हे राशन माफिया गिळंकृत करून त्याचा गोरखधंदा यांनी चालवलेला आहे.
काल मी आदरणीय आपले पोलीस आयुक्त साहेब यांनासुद्धा संबंधित व्हिडिओ पाठवले. 2 गाड्या जे आहेत जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये पकडलेले होते, त्याच्यामध्ये म्हणजे शासनाचे शिक्के असलेले असे बारदाने आहेत. तरीसुद्धा संबंधित FDO असतील किंवा त्यांचे जे काही झोन अधिकारी असतील ते गाड्या सोडून देण्यात आल्या. अजून एक गाडी तिथं तशीच जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये आहे. तर त्यांनी संबंधित राशनचा जो काही असेल हा जो हे घेऊन नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठवणं गरजेचं असताना इथंच राशन माफियाकडून पैसे घेऊन FDO संबंधित त्यांचे अधिकारी असतील हे जे काही राशनच्या गाड्या आहेत सर्रासपणे सोडून देत आहेत. त्याच्यामुळं राशन माफिया हे बोकाळलेले आहेत. फार मोठा गोरखधंदा चालू आहे, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आहे. तर यापुढचं आंदोलन FDO साहेबांना संबंधित जे काही जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, शहर पुरवठा अधिकारी असतील यांच्या तोंडाला न कळत काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा प्रहारचा तुम्हाला या माध्यमातून मी इशारा देतो आहे. आणि गुलबर्ग्यावरून जे काही राशन इथं सोलापूर शहरात असेल जिल्ह्यात येतं हे पॉलिश करून चिंचोळी येथे MIDC वसीम नावाची जी राईस मिल आहे तिथं हे जे काही पॉलिश करत नाहीत. हे सोनं पॉलिश करून जे काही लोकांना लुटतात तसं हे राशनचा धंदा जे काही गहू तांदूळ पॉलिश करून हे लोकांना लुटत आहेत. जनसामान्यांच्या तोंडातला घास, लहान मुलांच्या तोंडातला घास हा हे सगळे राशन माफिया गिळंकृत करत आहेत. याचा पर्दाफाश केलेला आहे. 2-3 व्हिडिओसुद्धा ह्याच्यामध्ये माझ्याकडे आहेत. व्हिडिओसुद्धा FDO साहेबांना असतील, कलेक्टर साहेब असतील, पोलीस प्रशासनाला पाठवलेले आहेत. 4-5 दिवसाच्या आत कारवाई नाही झाली तर FDOला आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. हो, दिवसाढवळा देखील तांदळाचा मार्ग जे आहे पलटी करून जे रिक्षामधनं जाते, कुठेतरी अधिकाऱ्यांनी यांचे लागेदोरे आहेत. 100% अधिकाऱ्यांनी यांची लागेबंद असणं शक्य नाही. 100% आहेत. कारण जेणेकरून मला सांगा, जर आज एखादी साधी चोरी जरी गेलं तर पोलीस प्रशासन लगेच पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतं. पण संबंधित राशन माफिया पोलीस प्रशासन ह्याच्यामध्ये काय करतं की बाबा संबंधित FDO असतील किंवा ते जे अधिकारी असतील झोन अधिकारी त्यांना बोलवतं. ते झोन अधिकारी काय करतात, माझं धान्य नाही, हे राशनचं धान्य नाही आहे, हे शासनाचं नाही आहे म्हणून असा रिपोर्ट देतात. मग पोलीस प्रशासन नाही इलाज होतो. मग ती गाडी सोडल्याशिवाय पोलीस प्रशासन राहत नाही. तर याच्यामध्ये हे FDO असतील, महसूलचे काही अधिकारी असतील, त्यांचे झोन अधिकारी असतील, हे सगळे यामध्ये सामील आहेत.